सुरुवात आपली दुसऱ्या श्लोकाच्या 165व्या श्लोकापासून आहे. आपण थोडंसं आधीचं आठवायचा प्रयत्न करू, कारण मला असं वाटतं की आपण हे जे काही मधल्या काळात आपण देवीच्या स्तुतीत म्हणा, देवीच्या नवरात्राच्या तिच्या स्वरूपात म्हणा, रूपातनं आपण स्वरूपाकडे जायची इच्छा ठेवतो म्हणून स्वरूप शब्दच वापरला. त्याच्यात आपण थोडं गुंतलो होतो, त्यामुळे इथली आपली थोडी अनुपस्थिती तिकडे वापरली. आपण पुन्हा तिथे आल्यामुळे आपण आता हे जुनं जे काही थोडंसं ते आठवायचा प्रयत्न करू. काय सांगितलेलं आहे 15व्या अध्यायाचा विषय ज्ञानदेव महाराजांनी म्हणा किंवा श्रीकृष्णांनी म्हणा, की त्यांनी या जगताला एका वृक्षाची उपमा दिली आहे. तो वृक्ष कसा आहे की ऊर्ध्वमूल आहे, त्याचे मूळ वर आहे आणि त्याच्या फांद्या खाली आहेत. आणि एरवी वृक्ष जसा असतो त्याच्याबरोबर विपरीत आहे आणि म्हणून हा स्थिर नाही आहे, अस्थिर आहे. का बरं अस्थिर आहे? प्रपंच सतच्या लक्षणांशी जुळत नाही, असतच्या लक्षणांशी जुळत नाही. आपल्याला त्याची प्रतीती येते पण ती सत नसते, आणि ज्याला प्रतीती येते तो देह, बुद्धी, मन, म्हणजे तो सुद्धा ज्याच्यातनं तो हे घेतो अस्थिरच आहे. तो पण ज्यांनी तो म्हणजे प्रपंचाचं सत्यत्व जिथे तो घेतो ते सुद्धा अस्थिरच आहे. आणि सत नाही, असत नाही, असं काहीतरी आहे, ते विलक्षण आहे. आणि म्हणून त्या विलक्षणाचा आपण थोडा आढावा घ्यायचा प्रयत्न करू. आणि हे नाही तरी अस्थिर आहे म्हणून हे सोडून द्यायचं. आणि किती ह्याचं वर्णन करत असताना कसं सांगतात ज्ञानदेव महाराज, की इतकं अस्थिर आहे की आळवावरच्या पाण्यासारखं. आता किंवा कमलदलाच्या पाण्यासारखं, कमलदलावर पाण्याचा थेंब असतो ज्याला मोत्याची उपमा देतो आपण, मोत्यासारखं आहे. पण ते किती आहे? एक क्षणभर असतं, क्षणभंगूर शब्द त्याच्यासाठी. तसं समुद्राच्या लाटा आहेत, कितीच येतात कितीच जातात, पण त्या लाटांना तिने कितीही ठरवलं की मी खूप सुंदर आहे, फेसाळ आहे, मोठी आहे, मला नाही जायचं समुद्राकडे पुन्हा परत, असं होऊ शकत नाही. कारण तिला तिचं एक शास्त्रीय भाषा वापरायची तर अधिष्ठान आणि अध्यस्त. जे अधिष्ठान आहे म्हणजे जे सत आहे, म्हणजे आता त्या लाटेसाठी सत काय आहे? समुद्र हे लाट, समुद्र हा सत आहे तिच्यासाठी. आणि त्या लाटेला, समुद्राला पर्याय नाही आहे, ती समुद्रातनंच निर्माण होते आणि तिला समुद्रातच विसावं लागतं परत. ती कुठे दुसरीकडे तिला स्थानच नाही आहे. त्या लाटेला केवळ एकमेव पाणी आणि पाणी, समुद्राचं पाणी, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. मग ती दिसत असताना फेस रूपाने दिसत असताना ती मोठी वर आलेली दिसो असं वाटू शकतं किंवा ती समुद्रापेक्षा किंचित वेगळी आहे. पण तसं काहीच नसतं. फक्त समुद्राच्या पाण्याशिवाय तिच्याजवळ दुसरं काहीही नसतं. तिचं अस्तित्व त्या समुद्राच्या पाण्यावरच आहे. हे तिचं असणं अस्थिर आहे, समुद्राचं असणं स्थिर आहे लाटेच्या मानाने. आणि म्हणून ती पुन्हा तिला तिथे स्थिरावायचं असतं. आता जिथून आलं ते अधिष्ठान, आणि जे अधिष्ठान स्वरूपच असतं, फक्त थोड्या वेळासाठी वेगळं वाटतं, वेगळं भासतं त्याचं अस्तित्व. त्याला स्वतःलाही वाटत असेल आहे की हां मी आहे, आपल्याला वाटतं जसं मी आहे, देहरूपानी मी आहे असं, तसं त्या लाटेलाही वाटू शकतं, वाटत असेल आहे. पण तिचं असणं केवळ आहे अध्यस्त, म्हणजे त्या समुद्रामुळेच तिचं अस्तित्व आहे. तसं या ब्रह्मतत्वामुळेच आपलं अस्तित्व आहे, या जगाचं अस्तित्व आहे. हे दृश्य जगतादी जे म्हणतो आपण, देहासकट, आपल्या देहासकट हे दृश्य जगत जे आहे ते सगळं कशामुळे आहे? त्या ब्रह्मतत्वामुळे आहे. आणि त्याच्यामुळे आपलं असणं आहे स्थिर नाही. आपण काल नव्हतो, आज आहोत, उद्या असू याची शाश्वती नाही. आणि असं स्थिर नसणारं, उद्या स्थिर नसणारं असंच हे प्रपंचाचं वृक्ष आहे. आपल्याला वाटतं की वर्षानुवर्ष एखादं वृक्ष आहे. आता वडा पिंपळाची झाडं ज्याला म्हणतो आपण, अश्वत्थ नाव आहे त्याला, खूप वर्षानुवर्ष आहेत. पण तसं नसतं. पानगळीत पानं सगळी गळून जातात, पुन्हा नवीन फांद्या येतात, नवीन पानं येतात, फांद्या गळून पडतात. असं हे जे त्याचं स्वरूप आहे. आज ज्या फांद्या आहेत त्या उद्या खाली येऊन पुन्हा खाली वाकून पुन्हा जमिनीत मुरतात, पुन्हा त्याचं मूळ तयार होतं. म्हणजे वरच्याचं खाली होतं, खालच्याचं वर होतं. कारण म्हणजे कसं दोन पद्धतीने का बरं सांगितलेलं आहे की ती जी
वर गेलेल्या फांद्या असतात त्याच खाली येतात आणि मग त्या खाली जमिनीत मुरतात, म्हणून त्याचं मूळ होतं. आणि मूळ जितकं चांगलं असेल तितका वृक्षाची वाढ होते. आपल्याला माहिती आहे, मूळ जर चांगलं असेल तर वृक्ष पण चांगला राहतो. छान, त्याला खूप फांद्या फुटतात, भरपूर फळं येतात, भरपूर फुलं येतात. अशा पद्धतीने हे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणून हा प्रपंचरूपी वृक्ष जो आहे तो आपल्याला वाटतो की आहे, सतत आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या स्थैर्य आहे त्याला, असं वाटतं. पण तसं खरं नसतं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की हा मनुष्यलोक जो, ह्याला मनुष्यलोक का म्हटलं आहे, पण आपण थोडंसं पुढे पाहू की अशा पद्धतीने हे गतिमान आहे. खरं म्हणजे चाक, तसं हे वाटतं. प्रपंच रोज भरलेलं रिकामं होतं, रिकामं झालेलं भरतं. म्हणजेच कधी जन्माला येतं, जन्माला आलेलं पुन्हा संपतं, पुन्हा जमिनीत जातं, किंवा पुन्हा पंचतत्वात विलीन होतं, पुन्हा नवीन. अशा पद्धतीने हे अस्थिर जग जे आहे हे गतिमान असून ह्याचं सतत चाकावर असल्यासारखं हे भरलेले, रिकामे रिकामे झालेले भरले असे सतत चालू असतं. आज जे आहे ते उद्या नसतं, उद्या जे आहे ते परवा नसतं. अशा पद्धतीने हे चालू असलेला प्रपंच जो आहे, आता त्या वृक्षाचं वर्णन सुरू आहे. आपण वृक्षाचं वर्णन ऐकलं, ऊर्ध्व मूलधर शाखा पहिल्या श्लोकात ऐकलं. दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं, दुसऱ्या श्लोकात त्यांनी की हे जे आहे ह्याचं मनुष्यलोक ह्याला नाव दिलं आहे. अधश्च मुलानी अनुसंततानी कर्मानुबंधानी मनुष्यलोकी. आता हा मनुष्यलोक शब्द वापरला आहे ह्या प्रपंचासाठी, या जगासाठी. याबद्दल आता आपण सुरुवात करू. आणि हाच विषय पुढे सुरू आहे की कसं ही प्रकृती कशी आहे आणि ह्याला सत्यत्व देणं कसं चुकीचं आहे, हेच सांगणं सुरू आहे. आणि ह्या प्रपंचाची कशी वाढ होते आणि कसा ह्याच्यात गुंता होतो, कसं ह्याच्यातनं बाजूला होता येतं, कसं सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी वेढलेलो आपण आहोत. आपण 14व्या अध्यायात पण ह्या 3 गुणांचा खूप छान ऐकून समजून घेतलेला आहे. तोच भाग इथेही पुढे आहे आणि त्याच पद्धतीने आपण हे पण समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता 165 श्लोकापर्यंत आपलं झालं होतं. आपण 166 श्लोकापासून आता सुरुवात करू. मला असं वाटतं हरकत नाही ना, पुढेच ठीक आहे ना, आलं ना लक्षात की आपण काय शिकत होतो ते. बोलती निषेध नियमे जिचा रुचा यजू सामे तो पाला तया घुमे टके यावरी. आणखीन एक थोडंसं की आत्तापर्यंत आपल्याला तमोगुणाचं कसं असतं वृक्षावर, वृक्षाच्या रूपाने तमोगुणाची काय पद्धतीने वाढ असते, सत्वगुणाची काय पद्धतीने वाढ असते आणि रजोगुणाची काय पद्धतीने वाढ असते, हे तिन्ही सांगितलं. रजोगुण मध्यस्थ आहे, मध्यस्थ सत्व सगळ्यात उत्तम, रजोगुण मध्यम आणि तमोगुण सगळ्यात खाली, हे आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे तमोगुणाचं वर्णन सगळ्यात पहिले सांगून टाकलं आहे की तमोगुणातल्या लोकांची काय अवस्था होते. रजोगुण त्याच्या आधी सांगितला, रजोगुणापासून सुरुवात झाली, कारण मनुष्य हा जो आहे हा मध्ये आहे, हा रजोगुणातला आहे. कारण त्याला सतत काहीतरी करावंसं वाटतं आणि त्याचं हे जे करणं आहे हे मी केलं, या म्हणजे मी केलं, माझ्यामुळे झालं, अशा पद्धतीने चालतं. म्हणून तो मध्ये असतो. त्याची वाढ असते वर आणि खाली दोन्ही दिशेला. तमोगुणाकडेही त्याची वाढ असते. आणि मनुष्य देह हाच आहे की ज्याच्यातनं तो सत्वगुणातही त्याची वाढ करून घेऊ शकतो आणि सत्वगुणाने तो स्वतःच्या स्वरूपाला ओळखून त्याच्याशी एकरूप होऊ शकतो, तो परब्रह्म होऊ शकतो. हे फक्त मनुष्य देहात आहे. कारण मनुष्य देह हा घबाड शब्द वापरला आहे त्याच्यासाठी. हा घबाड मिळालेला आहे आपल्याला आणि त्याच्यातनं आपण आपलं चांगलं करून घ्यायचं. आपण आपलं चांगलं करण्याची फक्त इथेच सोय आहे, बाकी कुठेही आपलं स्वतःचं चांगलं करून घेण्याची सोय मुळीच नाही आहे. म्हणून मनुष्यदेह मिळाला आहे. आता त्या अंगाने सांगणं सुरू आहे की काय काय होतं मनुष्यदेहाने. की बोलती निषेध नियमे जिच्या रुचा यजू सामे तो पाला तया घुमे टेकयावरी. आता रजोगुणा जेव्हा नियमाचे निषेध नियम, आपल्याला धर्मात निषेध आणि नियम ह्या 2 गोष्टी चांगल्या माहिती आहेत की काय करावं आणि काय करू नये. निषेध म्हणजे आपण धर्माचरणातनं काय काय करू नये. काय करू नये, पुष्कळ गोष्टी आपल्याला माहिती आहे. खोटं बोलू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये, न घडो कुणाही जीवाचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे ज्ञानदेव महाराज सांगतात की काय घडू नये, कुणाचाही मत्सर घडू नये, कुणालाही त्रास देण्याची वृत्ती. मत्सर आला की मग क्रोध आला की आपण दुसऱ्याला त्रास देतो, हे सहज अधोगती आहे. तर ही नको आहे. म्हणून निषेध हे करायचं नाही. आणि नियम आहेत, काय करावं, कसं वागावं,
ह्याचे नियम आहेत असं. तर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल सांगितलेलं आहे. कुठे सांगितलेलं आहेत? ऋच, यजू आणि साम ह्या वेदांमध्ये खूप आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे वेदांचं काय आहे, 80% भाग हा नियमांना सांगण्यातच आहे. 80% भाग हा काय पर आहे, सांगण्यातच गेलेला आहे की हे करा आणि हे करू नका असंच सांगितलेलं आहे 80%मध्ये. आणि फक्त 16%मध्ये उपासना सांगितली. उपासना म्हणजे काय पद्धतीने आपण परब्रह्माशी एकरूप होऊ शकतो. आणि 4% हा ज्ञानाचा विषय आहे. ते तू आहेस. त्याच्यातनं आपण जे शिकलो, आपण काय सांगितलं, ते तू आहेस म्हणजेच आपण परब्रह्मस्वरूप आहोत. तू आपल्याला सांगतात ते म्हणजे परब्रह्म आहेच असं. हे जे आहे हे 3 इथे सांगितलेलं आहे की ह्या 3 ऋग्वेदांमध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदांमध्ये जो मग जिथे ज्या ऋग्वेद आणि यजुर्वेद आणि सामवेद ह्या तिन्ही वेदांमध्ये आपल्याला विधिनिषेध सांगितलेला आहे. या विधिनिषेधाचा जो सत्वगुणाचा, ज्याच्याजवळ सत्वगुण आहे किंवा जिथे सत्वगुण आहे असं म्हणूया, ज्याच्याजवळ नको, की जिथे सत्वगुण आहे तिथे ह्या ऋक, यजू आणि साम, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद ह्याला अनेक पानं फुटलेली आहेत. तिथे टकेयावरी खूप पानं आहेत त्याची, ज्याच्यात खूप काय सांगितलेलं आहे, विधिनिषेधाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की काय करावं. विधी ते पाळीत, निषेध ते गाळीत, आणि मज देऊनी कर्मफले जाळीत, असं ज्ञानदेवच सांगतात की कशी कर्म करावी, की ईश्वरार्पण करावी, मज देऊन ईश्वराला, श्रीकृष्णाला देऊन टाकावी, आणि कशी जाळीत, त्याच्यातनं मी आणि माझं हे 2 काढलं की ते कर्मफल शुद्ध होऊन जातं आणि मग त्याच्यातनं लाग तयार होत नाही, म्हणजे त्याच्यातनं पाप पुण्याचं पीक निघत नाही थोडक्यात सांगायचं तर. आणि असे हे जे आहेत हे तो पाला तया घुमे टक्के यावरी, असं खूप हा पाला पाचोळा, खूप पानं घुमारेदार पद्धतीने खूप फुटलेली आहेत. कारण 80% गोष्टी सांगितलेल्या आहेत तिन्ही वेदांमध्ये की काय करावं आणि काय करू नये ह्याचे खूप नियम सांगितलेले आहेत. तर अशी खूप पानं ह्याच्यात फुटलेली आहेत. मग नंतर म्हणतो प्रतिपादिती अभिचार आगमते परमार तेही पाणी घेती प्रसर वासनावे. आणि हे आहे की नियमांचा खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याच्यात काही प्रतिपादन असं पण आहे की जे अभिचार आहे. अभिचार म्हणजे जे करू नये किंवा जे होऊ नये असं वाटतं त्याला अभिचार शब्द वापरला आहे. अभिचाराचा अर्थ आपल्याला माहिती आहे की काही भाग असे आहेत की त्याच्यातले जारण मारण, संमोहन वगैरे, ज्याला आपण म्हणतो ना तमोगुणाची, काय तमोगुणाचा काय यज्ञ याग, हे जे बळी देणे वगैरे वगैरे असं जे आहे, हे सगळे जे आहेत ना, हे जारण मारण पहा, संमोहन करतात, मग कुणाला स्तंभन करतात. कुणाचं स्तंभन करणे म्हणजे त्याला दुसरं काही सुचत नाही, त्याला असं आपण ज्याला म्हणतो ना की हिप्नॉटाईज शब्द जास्ती छान कळतो आपल्याला, त्या पद्धतीने जे केल्या जातं त्याला अभिचार म्हणतात. की वागण्याचे व्यवस्थित नाही, पण त्याचंही प्रतिपादन इथे आहे. आपल्याला या धर्मग्रंथांमध्ये हे सुद्धा कुठे कुठे नक्की मिळतं असं. मग ते आगम जे परमार, आता ते आगम व्हावं नाही व्हावं ही गोष्टी वेगळ्या आहे, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. कोणी करावं कोणी करू नये, करूच नाही खरं म्हणजे, पण तरीही हे त्याच्यात हे पण प्रतिपादन आहे. मग हे सांगायलाच हवं ना की वेदांमध्ये कुठे कुठे हे पण प्रतिपादन आहे. आता गरुड पुराणात सांगतात काय आहे ते, मी तर नाही फारसं कधी वाचलं, हे सगळं फारसं काय नाहीच वाचलं असं, आणि मी कार्यकारणात कधी पडले नाही, त्यामुळे ते मी नाही सांगू शकत तुम्हाला छान. पण हे नक्की आहे की खूपशा पुराणांमध्ये काही त्याच्यात तामसी तऱ्हेची खूप तमोगुणाची जे ज्याच्यात वाढ आहे, तमोगुणाचे खूपसे आहेत असे जारण मारण ज्यांनी करता येतं ते पण इथे आहे, ते पण इथे सांगितलं. तेही पाणी घेती प्रसर वासनावेली, तिथे वासनेच्या वेली वाढतात आणि तिथे पण खूप पानं आहेत की जिथे अभिचार आहे. अभिचार म्हणजे हे संमोहन वगैरे वगैरे, ह्या सगळ्या उच्चाटन, काय कुणाला मारणं, आपण काला जादू वगैरे वगैरे म्हणतो ते सगळं असं. तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूला तळबुडे, खालच्या बाजूला जे वाढतं ना ते अकर्म आहे, म्हणजे करू नये ते केलं ना तर मग त्यातनं जे वाढतं ते खालच्या बाजूला, तळाच्या बाजूला वाढतं ते सगळं, म्हणजे अधोगती होती ते. आणि जन्मशाखा पुढे पुढे मग
जन्माला यावं लागतं. आता जर आपण वर नाही गेलो, ऊर्ध्व गच्छती आपण नाही झालं आपलं, जर वरच्या बाजूला आपण म्हणजेच आपण आपली स्वतःचं स्वरूपाकडे नाही गेलो, आपण आपल्या ईशतत्वाकडे नाही गेलो, आपण ब्रह्मतत्वाकडे नाही गेलो, तर मग आपल्याला जन्ममरणाच्या चक्रात फिरावंच लागेल आहे. रजोगुणाचा वापर जर करत राहिलो आपण, शबल रजोगुण, थोडा तमोगुणाकडे झुकणारा, असं जर आपण वापर करत राहिलो, आपण हे मिळालं तर ते घेऊ, ते केलं तर हे करू, असं आपण ईश्वराशी पण व्यवहार करत राहिलो, तर मग घेती धावा आपली धाव गुणाकडे येईल, जन्माकडे येईल, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा अशा शाखांमध्ये आपली वृद्धी होईल, इकडे आपली धाव राहील. तेथ चांडळादी निकृष्ट दोष जातीचा थोर फाटा, जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. आणि अशा आपल्या जो आपला स्वधर्म आहे, जो स्वकर्म आहे, त्याच्यापासून आपण भ्रष्ट झालो, आपण काही वेगळं करत राहिलो. आता आपला धर्म काय आहे, तर या वयात आपण सगळेच खरं म्हणजे वानप्रस्थाश्रमाचे आहोत, आपण सगळे 50च्या पुढचे आहोत. असे जर आपण आहोत, तर आपलं कर्म काय आहे की घरात अलिप्त राहून जे पुढे काम असेल ते करायचं, पण इथे ढवळाढवळ नाही. आता सगळा प्रपंच आपण पुढच्या पिढीला सोपवून कर्म वेगळं राहिलं पाहिजे, पण आपण तसं करत नाही. आपण आपला प्रपंच माझा 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 म्हणून ठीक आहे, जे आहे ते करतो अशा विचाराने करत नाही, म्हणून मग आपण वेगळं करतो काहीतरी, म्हणून मग आपण कर्मभ्रष्ट होतो. आपण जे कर्म जिथे राहायला पाहिजे तिथे राहत नाही, मग आपण भुलोनिया, आपण ह्या प्रपंचाला भुलतो, आपण ह्या आपल्या संसाराला भुलतो, आणि म्हणून मग दोष जातीचा थोर फाटा. मग त्यांनी काय होतं की आपण मोठ्या वेगळ्या वाटेला लागतो. सरळ मार्ग जो आहे ईश्वराकडे जाणारा, तो आपला बाजूला राहतो, आणि आपण एखाद्या वेगळ्याच फाट्याला लागतो, आणि त्या फाट्याला जाऊन आपलं काय होतं, दोष जातीचा, त्याच्यातनं दोषाच्या वाटेला जातो आपण, आणि चांडाळ इत्यादी खालच्या निकृष्ट दर्जाला जन्म मिळतो. आज आपल्या हातात ज्ञानदेवी आलेली आहे, आज आपल्याला छान हे मार्ग आपल्याला सापडलेला आहे. त्यामुळे सहजच ज्यांना हे जमत नाही ते कर्मभ्रष्ट होतात, आणि म्हणून मग वेगळ्या वाट्याला लागतात. पुढे सांगतात की पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखानी करत थोरावती. आणि असे लोक जे असतात ना, त्यांना पशु पक्षी सुकर म्हणजेच डुक्कर, व्याघ्र, विंचू असे हे विषारी प्राण्यांचे म्हणजे सर्प इत्यादी ह्या आडशाखानी कर अशा ह्या वेगवेगळ्या वाटेनं हे लोक निघतात, आणि हेच थोरावतं. म्हणजे अधोगती 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 होते. आता आपण म्हणतोच ना की पाणी एकदा खालच्या दिशेला लागलं की ते भरा 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 खाली वाहून जातं, असं ते थांबवल्या जात नाही. म्हणून अधःपतन पण फार लवकर होतं बरं, हे लक्षात ठेवा. वर पायऱ्या चढायला दम लागतो, वेळ लागतो, हे अगदी सामान्य रोजचं आपलं उदाहरण आहे व्यवहारातलं. वर जायचं असेल पायऱ्या चढायला दम लागतो, मेहनत लागते. खाली यायचं असेल धडाधड घसरून येऊ शकतो आपण, आणि खरोखरीच अधःपतन होतं. हेच इथे सांगितलेलं की आड शाखांनी कर थोरावती. आणि अशा पद्धतीने हे आडवाटेचा मार्ग, ह्या आपली अधोगती होते पशुपक्ष्यांच्या. त्याच्यापेक्षा आणखीन वाईट सर्पयोनी, वृश्चिक योनी ह्याला आपण येऊन मिळतो. सर्पयोनी ही सगळ्यात वाईट समजतात का, कारण ह्या योनीला मृत्यू नाही आहे, त्याला पुन्हा त्याच्या कात पडते त्याची, आणि पुन्हा तो जन्माला येतो. तिथल्या तिथे त्याचा नवीन जन्म होतो. जोपर्यंत त्याला कोणी मारत नाही तोपर्यंत तो म्हातारा होत नाही, मरून जात नाही. म्हणून हा सर्पयोनी फार वाईट आहे असं म्हणतात. तर ह्या तिर्यक योनीला जाऊ नये अशी सगळी इच्छा, म्हणजे सगळे सांगतात संत लोक की त्या नीट वागा, तसं काही करू नका, असं कुणाविषयी डूख धरू नका, कुणाविषयी मत्सर धरू नका, माफ करून द्या, मोकळं होऊन जा सगळ्यातनं. नाही तर मग ते सर्पयोनी आहे, आणि ती सगळ्यात वाईट आहे, कारण त्या तिर्यक योनीतनं लवकर मुक्ती नाही आहे, लवकर पुढे जाणं नाही आहे. म्हणून तिथे जाऊ नका. ती थोरावती सांगितलं इथे की हे असं वाढतं खूप, ते त्याच्यातनं लवकर बाहेर येता येत नाही. परी ऐसा शाखा पांडवा सर्वांगीसी नित्य नवा निरवय भोग यावा फळाचा तो. आणि पण ह्याच्यापेक्षा वेगळं अर्जुना आणखीन एक शाखा आहे ह्याच्यापेक्षा वरच्या बाजूची जी आहे, त्याबद्दल मी सांगतो की सर्वांगी ही नित्य नवा. हा पण इथे पण नित्य नवं असं काहीतरी असतं, आणि इथे जे निरय भोग यावा, ह्याच्यात कुठलाही भोग जेव्हा घेत नाही, कुठल्याही भोगात अडकत नाही, कुठल्याही
मी केलं, माझं माझं ह्या सगळ्याला जेव्हा फाटा मिळतो, हा सगळा बाजूला जातो, तेव्हा वरच्या बाजूला जेव्हा वरच्या बाजूला जेव्हा तेव्हा फळाचा जातो. ती ज्या बाजूला फळ येतात त्या दिशेला जाता येतं, त्या दिशेला आपली गती मिळते आपल्याला. मग तिथे गती मिळाली की काय होतं, आणि हिंसा विषय पण एक आणखीन इथे सांगितलेलं आहे की आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधुरी जन्मावरी आगरी वाढिताची असे. आणि जर मात्र हे असं नाही केलं की आपण जर सर्वांगी ही नित्य नवा, आपण जर वरच्या बाजूला नाही गेलो, नित्य नवं आपलं त्या बाजूचं जर चालणं नसेल, तर खाली खाली अधोगती आहे, जिथे पशु पक्षी सुकर ह्या आणखीन ह्याच्या खालच्या पण म्हणजे अगदी दगड माती ह्याचीसुद्धा योनी आहे, इथे सुद्धा येणं होतं, असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी इथे सांगतात की 2 विषयांचा खूप लक्ष ठेवायचं. हिंसा आणि विषय हे 2 फार पुढारी आहेत आपल्याला खालच्या बाजूला नेण्यात. त्यामुळे या 2 गोष्टींपासून स्वतःला खूप जपायचं. हिंसा, आता हिंसा म्हणजे काय, कुणाला जाऊन मारणं असं नाही. ज्ञानदेव महाराजच सांगतात की न घडो कुणाही जीवाचा मत्सर, ही हिंसाच आहे. की कुणाचा द्वेष, कुणाची हिंसा, कुणाला शाब्दिक दुखावणेसुद्धा हिंसा म्हणजे मारामारी नाही, लक्षात घ्या. लोकांची मनं दुखावणे ह्याला हिंसा म्हणतात. आपण हे समजून घ्यायचं आहे. आपण तर कुणाला मारत नाही, आपण तर काही कुणाला त्रास देत नाही, मग आपण कुठली हिंसा करतो असं होतं. तसं नाही, आपण कुणाला दुखवणं, कुणाचं मन दुखवणं ही हिंसा आहे. आणि विषयांमध्ये गुरफटणं, ह्या 2 गोष्टीच आपल्याला सगळ्यात जास्ती अधोगतीला नेतात. हे इथे अगदी आवर्जून सांगितलं आहे. कुकर्म संगे धुरधुरी, फार मोठी कुकर्म असतात विषयांमध्ये गुंतल्या गेल्यावर. आता विषयांमध्ये कसं गुंततो आपण, सहज म्हणून आपण काही करायला गेलो ना, मग आपल्याला ते हवंसं वाटतं. मग हवंसं वाटलं तर आपण त्याच्यात अजविजीला लागतो, नाही मिळालं तर राग येतो, राग आला की क्रोध खूपच आपल्याला त्रास देतो, मग आपण समोरच्याची हिंसा करतो. काय, कुठल्या अधोगतीला जातो आपण हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही, पण आपलं पतन अगदी सहज होतं. आणि जन्मावरी आगारी, हे असं जन्मानुजन्म आपण खाली 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 अधपतन होत जातं. आणि हे सगळं कुकर्मामुळे होतं. कुकर्म या 2 गोष्टींमुळेच घडतात, एक तर हिंसा आणि दुसरं विषय. म्हणून आपण हे सगळे विषय, आता विषय भोगायचे नाहीत का असाही प्रश्न येतो ना. विषय जेवण तर केलंच पाहिजे, विषयांचाच भोग आहे जेवण करणं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 पद्धतीने आपण विषयांचं सेवन करतो. स्पर्श, रस, रूप, गंध आणि श्रवण ह्या 5 पद्धतीने आपण, ह्या 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय 10 ह्यातनं आपण काय करतो, तर आपण ह्या सगळ्यातनं विषयांचा भोग घेतो. मग काय करायचं, डोळे असून नाही पाहायचं, कान असून नाही ऐकायचं, असं शक्य आहे का? नाही असं शक्य. आपल्याला हे करायचंच आहे, आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला सगळंच करायचं आहे. मग ह्या 5 विषयांपासून आपण अलिप्त कसं राहू शकतो? मग हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ह्या 5 विषयांपासून स्वतःला आवरू सहज शकतो. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात जसं तसं की कानांनी जे काही ऐकतो ते त्याचंच आहे, शब्द हा त्याचाच आहे. कारण ओंकारापासून शब्दाची निर्मिती आहे. ओंकार हे काय, प्रणव आहे. प्रणव काय आहे, ब्रह्माचं सूचक आहे, ब्रह्म सांगणारं आहे. मग जर मी कुठलाही शब्द ऐकला तर मी ओंकाराचं स्वरूप ऐकलं ना, मग सहजच श्रवण कसं घडलं, ओंकाराच्या स्वरूपाचं झालं. बोलले मी, शब्दच बोलले. रस मी चाखला, रसानी देह पुष्ट केला. देहात राहणारा कोण आहे, ह्या देहात राहणारा तो परमतत्व आहे. मग त्याचं राहण्याचं ठिकाण कसं राहिलं पाहिजे, स्वस्थ राहिलं पाहिजे, म्हणून ह्या देहाची काळजी घेतली आहे. असं हे सगळं जेव्हा आपण स्वतःला नीट समजून उमजून ठेवलं तर आपल्याला हे विषय बिलकुल बाधत नाहीत. आपण या विषयांमध्ये गुंतत नाही. मिळालं तरी वाहवा, नाही मिळालं तरी वाहवा, आपण खूप समाधानात असतो. आपल्या शांती समाधानाला धक्का लागत नाही. आणि शांती समाधानाला धक्का लागला नाही तर ईशरूप असतो आपण, हे आपण विसरून चालणारच नाही आहे. म्हणून आपण ह्या विषयांमध्ये राहत असताना सुद्धा अत्यंत निर्लेप असतो, अत्यंत शांत असतो. हे विषय आपल्याला बिलकुल गुंतवत नाहीत, उलट आपल्याला ऊर्ध्वगती मिळते. आपण आपल्या ह्या
जे काही आपल्याला हे विचार असतात हे आपल्याला ईश्वराकडे नेतात, हे आपल्याला परमेश्वराकडे नेतात. आपल्याला या सद्विचारांनी, सगळा परमार्थ विचारांचाच आहे, या सद्विचारांनी आपल्याला आपलं उन्नती करून घेता येते. हेच इथे सांगितलेलं आहे की हे कर्म म्हणजे हिंसा आणि विषय हे दोन आपल्याला गुंतवतात, पण विषयांना आपण अशा पद्धतीने वापरलं तर हेच विषय आपल्याला ईश्वराकडे नेतात. म्हणून जन्मावरी आगारी वाढतीची असे, हे वाढणं इकडेही असतं तिकडेही असतं. आता हे जे आहे हे खालच्या बाजूला वाढणं जे आहे त्याबद्दल सांगतात की मग अनेक जन्म घ्यावे लागतात, कारण कुकर्म घडतात. कुणाबरोबर हिंसा आणि विषय ह्या संगतीमुळे पुढे आपण जर ह्यांच्याच संगतीत राहिलो तर आपल्या हातून कुकर्म घडतात. आणि त्यामुळे ह्या कुकर्माच्या संगातामुळे आपलं काय वाढतं, खूप पानं वेली वाढतात आणि वेली गुंतवतात, हे वाढतात आणि ह्याच्यामुळे अधोगती होते, हे इथे सांगितले. आता पुढे सांगतात, ऐसी होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण इया खांदिया तेवी जाणं फळेची हेची. आणि त्याचं फळ काय मिळतं, खालच्या बाजूला आल्यावर आपल्याला किती अधोगती असते की ह्याच्यातनं मग तरु झाडाचं स्वरूप, तृण गवत, लोखंड, दगड, माती ह्या सगळ्याला जाऊन पोचतो आपण. आणि मग हे खांदिया तेणी जाणं, ह्याच्यातनं काय म्हणतो ना आपण, वरच्या बाजूला येणं फार अवघड जातं. कारण ह्या योनी भोगयोनी तर काहीच नाही आहे. हे दगड माती हे झालं ना फार वेळ लागतो की आपल्याला हे काहीच करता येत नाही. हे इथे विशेष करून सांगितलं की अशाने काय होतं की ह्याचं जे फळ आहे ना हे सगळं असंच आहे की आपल्याला गवत, दगड, धोंडे होऊन राहावं लागतं. पुढे म्हणतात, अर्जुनागा अवधारी मनुष्या लागोनी इयापरी वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची. आणि अर्जुना लक्ष ठेव, नीट लक्ष देऊन ऐक, अवधारी नीट लक्ष देऊन ऐक, मनुष्या लागोनी इयापरी. आता मनुष्य जो आहे की नाही ह्याच्याबद्दलच आहे. का बरं माणसाबद्दलच बोलत आहेत, कारण हा जो आहे हा मृत्यूलोकच म्हटल्या गेलेला आहे. इथे जो जन्माला येतो त्याला मृत्यू असतो. आणि देहरूपानी हा जो मनुष्य आला आहे हे एकच मेव देह आहे की या देहातनं आपण आपली स्वतःची उन्नती करून आपण ईश्वराला जाणून घेऊ शकतो, आपण परब्रह्माला जाणून घेऊ शकतो आणि जिथून आपण आलो आहोत तिथे आपण जाऊ शकतो. ही एकच आपल्याला जागा आहे की जिथून वर जाता येतं. म्हणून सांगतात की अर्जुना नीट लक्ष देऊन ऐक की मनुष्य हे जे आहे हे एकच असं आहे वृद्धी स्थावरांवरती, की ह्याचीच वृद्धी आहे जी वरच्या बाजूला पण जाते आणि खालच्या बाजूला जाते. म्हणून मधला जी जागा आहे ना ती रजोगुणाची आहे, ती मनुष्य जन्माची आहे. मनुष्य रजोगुणाचा वापर करून कसा शुद्ध रजोगुण वापरून ईश्वरापर्यंत जातो आणि अधोशाखा खालच्या बाजूला पण जाऊ शकतो. ह्या शाखा खाली येऊ शकतात किंवा वरच्या बाजूला मूळ वाढू शकतात. आणि मूळ जितके वाढतात ना तितकं पहा तुम्ही की झाडाचं मूळ वाढलं ना की झाड कसं सुंदर दिसतं, हिरवंगार आणि छान, तसं टवटवीत. तसं हे इथे सांगितलेलं की वृद्धी त्याची होते स्थावरांवरती. म्हणून जी मनुष्य डाळे येची जाणावी आधीची मुळे ते येथूनी मग पघळे संसार तो. आणि म्हणून सांगतायत की हे पा अर्जुना नीट लक्ष देऊन ऐक की हे मनुष्य रूपाच्या ज्या डहाळ्या आहेत की नाही ती झाडाची मधली अवस्था आहे, झाडाची मध्यभाग आहे तो. आणि हा मध्यभाग जो आहे इथूनच संसाररूपी वृक्षाचा मध्यभाग जो आहे त्याच्यातनंच खालच्या किंवा वरच्या बाजूला वाढ होते. आणि हा मधला भाग जो आहे तोच मनुष्य योनी आहे, मनुष्य जन्म आहे. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता आधीची या मध्यस्था शाखा या. अर्जुना नीट समजून घे की ऊर्ध्व वरच्या बाजूला मूळ आहे आणि मुद्दल मूळ आणि म्हणजे जमीन जी आहे जमिनीच्या खाली जी आहे तिथे पण मूळ आहे. आणि असं हे जे आहे ना वर आणि खाली ह्या दोन्हीची मधली जी स्थिती आहे आधीची या मध्यस्था तो मधल्या बाजूला असतो. तोच खाली खाली गेला की मूळ होतो, तोच वर आला की काय होतं त्याचं पानांपर्यंत पानं फुलं वाढत शाखा वरवर जात त्याची सोट वरवर जात सरळ वाढून जाते त्याची. आणि त्याला छानपैकी कशाचे ब्रह्मस्वरूपाचे
फळं फुलं ही सगळी येतात. अत्यंत उन्नत अवस्थेबद्दल बोलतो आहे आपण. असं हे जे आहे ही ह्याची अवस्था आहे. एक तर खाली नाही तर वर असं काहीतरी ह्याचं अवस्था होते. कारण मधल्या भागाला मध्यस्थ मध्ये जो आहे अधिचिया तो मध्ये जो आहे तोच मनुष्य आहे. परितामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरूढती या शाखी अध ऊर्ध्वचा. आणि सत्व आणि तम ही 2 पद्धतीचे गुण आहेत आणि त्याच्यात सुकृत घडतं किंवा दुष्कृत्य घडतात. आणि ही ज्याच्याकडनं स्वतःच्या आत्मिकी स्वतःसाठी सुकृतही करता येतं आणि दुष्कृतही करता येतं. ह्या पद्धतीने जो करतो की जो सुकृत करत असेल तर तो विरूढती या त्याच्या शाखा वाढतात. कुठल्या बाजूला? वरच्या बाजूला. आणि दुष्कृत्य असेल तर विरूढती शाखा अध ऊर्ध्व खालच्या बाजूला. सुकृत असतील तर शाखा ऊर्ध्व बाजूला आणि जर दुष्कृत असतील तर अध बाजूला. अध बाजूला म्हणजे मूळ वाढतील आणि वर गेलं तर फांद्या वाढून त्या जिथे पाहिजे तिथे पोचतील. म्हणजेच त्यांना फळं आणि फुलं आणि फळं हे मिळायला आहे. आणि देवत्रयीची या पाना नये अनत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचुनी विधाना विशो नाही. छान सांगतात. आता इथे सांगतात की हे जे ह्या मधल्या भागाचं जे मनुष्य लोक आहे या मनुष्य लोकातनं अर्जुना मी नीट सांगतो आहे तुला. लक्षात ठेव की वेदत्रयीतिया त्याला 3 वेदांची 3 पानं आलेली आहेत. 3 वेद कुठले कुठले? ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशी ही 3 पानं आलेली आहेत. आणि ही वेदांनी सांगितल्याप्रमाणे कर्म करण्याची वृत्ती ह्याच्यात फोफावते. ह्याचे सोट सरळ वरच्या दिशेला जातात. ते फक्त वेदाच्या अधिष्ठानावर म्हणजे अधिष्ठान म्हणजे ब्रह्मस्वरूप अधिष्ठान म्हणजे ज्याचं मूळ आहे त्या अधिष्ठानावर त्या वेदांच्या सांगितलेल्या वृक्ष वेदांच्या पानांवर जे सांगितलेलं आहे त्यांच्याप्रमाणे नये अन्यत्र दुसरीकडे नाही जात अर्जुना. कारण मनुष्य देहातच हे करता येतं. ह्या 3 पानांच्या मध्येच हे राहून पुढे मनुष्य देह जर मिळालेला आहे तर वांचुनी विधाना विश्व नाही. ह्या लोकांना सत्वगुणाच्या लोकांना किंवा वर जाणाऱ्या लोकांना ह्या 3 वेदांच्या पानांवर सरळ वरच्या दिशेला वाढ होते. आणि हे मनुष्याशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही. हे पण इथे मी आवर्जून सांगतोय. म्हणून ते सांगतात की अर्जुना नीट ऐक. म्हणोनी तनु मनुष्या इया ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी रेखा इयाची मुळे. आणि आता पुन्हा सांगतात की अर्जुना म्हणून मी तुला सांगतो की मनुष्याचा देह जर मिळालेला आहे तर तू शाखा ऊर्ध्व किंवा मूळ खाली कुठल्याही दिशेला शाखा तू वाढवू शकतो. आता शाखाच वाढणार आहेत मधल्या बाजूने. वर गेल्या तर त्या शाखाच राहतील. खाली उलटं बोलायला पाहिजे. खाली गेल्या तर त्या शाखा मुळांमध्ये बदल होईल त्याचा. कारण जमिनीत गेल्या तर काय होतं खालच्या दिशेने आलं तर ते मूळ वाढतात तिथे आणि ते मूळ वाढून पुन्हा त्या झाडाला म्हणजे जीवाला पुष्टी देतात आणि मग जीव आणखीन पुष्टी मिळून पुन्हा आणखीन नवीन जन्म घेत राहतो. ह्या पद्धतीने तो खाली जाऊन सुद्धा खूप स्वतःचा प्रसार करतो आणि तो मुळासारखा पसरतो. ह्याच्याऐवजी कर्मवृद्धीसी रेखा तो खूप कर्म वाढवतो. पण ह्याच्याऐवजी इयाची मुळे तो मुळांमध्ये वाढून खूप कर्म वाढवतो. पण जर तनु मानुषा माणसाचा मनुष्य देह मिळालेला आहे आणि ऊर्ध्व जर वरच्या दिशेला वाढ करून घेतली कशी? 3 वेदांच्या साह्याने वेदविहित कर्म केले मग अज्ञान कमी होत जाईल त्यांनी. आणि मूळ अज्ञानाचं मूळ काय आहे की संसाराला सत्यत्व हे अज्ञानाचं मूळ आहे. तर हे खाली सोडून आपण कुठल्या दिशेला जातो? सत्यत्व सोडून देतो त्याच्यातलं. आणि ठीक आहे जे आहे ते आहे, जसं आहे ते असं आहे म्हणून आपण आपलं जे करणं आहे धर्माला वेदांना अनुसरून त्याप्रमाणे कर्म करायला जातो. असं जेव्हा करतो तेव्हा मात्र वृक्षरूपी हा जो संसार आहे त्याच्या मुळाशी आपण अज्ञान जे आहे सत्यत्वाचं ते आपण ओळखतो आणि मग त्याच्यातनं आपण बाजूला सुटतो. इयाची मुळे हे आपण मूळ काय आहे, असत्यत्व काय आहे, कुठे कशाला सत म्हणायचं
हे आपण ओळखतो. आणि मूळ जेव्हा आपल्याला कळतं, म्हणजे वृक्षाचं मूळ कुठे आहे हे आपल्याला कळतं. प्रपंचाचं मूळ कुठे आहे, कुठे आहे प्रपंचाचं मूळ? ब्रह्मस्वरूपात. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण तिकडे जातो. आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाडी मूळ गाढे तव वाढी पैस आथी. आणि पैस म्हणजे खूप वाढतो. आता कशा पद्धतीने वाढतो सांगतात आहेत हे इथे, की हा जो आहे आणि जरी झाडी शाखा वाढतामुळे गाडी मूळ गाढे तव वाढी पैस आथी. आणि अशा पद्धतीने जमिनीत त्या शाखा जमिनीत जाऊन मूळ तयार करतात. कुठल्या? अधोगतीच्या. आणि जमिनीत जाऊन म्हणजे खालच्या दिशेने वाढतात आणि पुन्हा तिथे मूळ तयार करतात आणि वृक्षाला खूप विस्तार करतात. म्हणजेच प्रपंचात खूप रंगतात आणि पैसाथी मोठ्या प्रमाणात ते वाढवून घेतात. मूळे गाढी. आणि त्या मूळ जितकी स्ट्रॉंग होत जातील तितका प्रपंचातलं सत्यत्व वाढत जातं. असं इथे चालतं आपलं. तैसेची इया शरीरा कर्मे तव देहा संसारा. आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नाही. आणि असा हा देहाचा जो व्यापार चालतो ना अर्जुना, त्याला खरं सत्यत्व दिल्या जातं. आणि म्हणून मनुष्य शरीरातनं जे कर्म करून जे पीक काढायला पाहिजे, जे करून घ्यायला पाहिजे ते करायच्या ऐवजी संसारा कर्मे तव देहा संसार. आणि कर्म सगळी देहातनं संसाराकडे जाणारी जर घडली तर काय होणार आहे? प्रपंच आणखीन करावासा वाटणार आहे. आणखीन तृप्ती होतच नाही, समाधान होतच नाही, पूर्ण झालं असं वाटतच नाही. कारण मुळातच तो नासका आणि अपूर्ण आहे ना, मग तो कसा वाटेल पूर्ण? आपल्याला वाटतच नाही. त्यामुळे देह तव व्यापारा, देहाच्या व्यापाराने देहाच्या अंगाने आपण देह हाच आपल्याला खरा वाटतो आणि त्यामुळे आपण ह्या मनुष्य देहाने काय करू आणि काय नको असं करत बसतो. म्हणून देहे मानुषे इये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिले तेणे. आणि म्हणून श्रीकृष्ण जगताचा कोण आहे? तो जनक श्रीकृष्ण हा सांगतो की बाबा रे, हा देह माणसाचा जो मिळालेला आहे ह्याला चुका करू नको. ह्याला मूळ म्हणजे काय आहे? परब्रह्म आहे. त्या मुळाकडे जाऊ दे. ते चुकू नको देऊ, कारण ते चुकलं की पुन्हा फेरा पडेल. दुसरं काहीच नाही आहे. सतत जन्म मरणाच्या चक्रात फिरावं लागणार आहे. म्हणून इथे आवर्जून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की बाबा रे, मनुष्याचा देह मिळालेला आहे तेव्हा तू काय करून घे? तू स्वतःच्या मुळाकडे म्हणजे मूळ स्वरूपाकडे जा. तिथे तू बोलिले तेणे असं आवर्जून श्रीकृष्णाने सांगितलेलं. मग तमाचे ते दारुण स्थिरावलेल वाहुधन सत्वाची सुटे सत्राणं वाहू टळे. आणि अशा पद्धतीने जर आपण काय करायचं हे आपलं जर ठरलं, आपल्याला मनुष्य देहात येऊन काय करायचं हे झालं, असं जर आपण ठरवलं तर तमोगुणाचा वारा जो सुटलेला आहे तो सहजच शांत होऊन जाईल. कारण त्याला लक्षच त्याच्याकडे दिल्या जाणार नाही. आपण तमोगुणात बिलकुल पाहणार नाही तमोगुणाकडे. तर सहज तो मोठा आलेला तमोगुणाचा वारा आहे तो शांत होऊन जाईल. आणि मग त्याचं स्थिरावल्यावर सत्वाचा वारा सुटेल आणि सत्वगुणाचा वारा सुटे सत्राणा छान मोठा वारा सुटेल आहे. आता जर आपण धर्मकर्माप्रमाणे आपण जर वेदांच्या प्रमाणे आपलं स्वतःचं वागणं, आपले विषय ईशरूप करून ठेवले तर आता इकडे आपली खूप छान वाढ होईल हे सांगितलेलं आहे. हा खूप आपल्याला मोठा दिलासा आहे. एकदा आपण हे करायला लागलो ना, आपल्याला हेच आवडतं. मनाचं हे वैशिष्ट्य आहे की त्याला जर इकडे रंगत लागली की तो सोडून जात नाही, तो दुसरीकडे बिलकुल पळत नाही. आणि म्हणून इथे सांगितलेलं की सत्वाची सुटे सत्राणा वाहू टळी. खूप मोठा वारा सुटतो सत्वगुणाचा आणि मग तो आपल्याला वर नेतो. असं तै याची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आरा घेऊनी फुटती कोंबारा सुकृता अंकुरी. आणि असे सुकृतांचे अंकुर फुटतात, खूप फुटतात सुकृतांचे अंकुर. सगळं करणं सुकृताकडे असतं, चांगलं केलं जातं. जे काही करतो ना ते अत्यंत ईश्वरार्पण बुद्धीने, अत्यंत समाधानाने, कुठेही कशातही गुंता नसतो. एकदम छानपणे त्याला जे काही करता येतं. असं त्याचं जे करणं असतं ते त्या मनुष्यरूपी आकाराला
सुवास येतो आणि त्या सुवासातनं सुवासना त्याच्या तयार होतात आणि त्याच्यातनं तो खूप पुढे त्याची कोंब फुटतात आणि सरळ सोट असा हा वाढत जातो वरच्या बाजूला असं त्याचं ऊर्ध्व गच्छती असं त्याचं सुरू होतं. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे डिरिया निगती निमेखे बाभळे जुने. छान सांगतात आणि सांगतात की मग अशा त्याचं उन्मेख, त्याला अत्यंत उत्साह असतो, त्याला अत्यंत बुद्धी त्याची तीक्ष्ण झालेली असते, त्याला प्रज्ञा कुशल असा तो हुशार असतो, त्याची बुद्धी त्याला खूप छान जे काही ऐकलेलं असतं ते छान समजतं, त्याला धारण करता येतं, त्याला त्याच्या मनात त्याला बुद्धीत त्याला स्थिर करून ठेवता येतं. आणि अशी डिरिया खूप अंकुर फुटतात त्याच्या ठिकाणी, निमेखे हुशारीचं त्याच्या बुद्धीच्या म्हणजे सूक्ष्म बुद्धी होत जाते आणि अशा पद्धतीने त्याला खूप ज्ञान होण्याच्या आणि त्या ज्ञानातनं तो सुखरूप होण्याच्या आनंद स्वरूपतेकडे जाण्याचा त्याचा हा जो खूप त्याचे असे कोंब फुटतात आणि तो त्या ठिकाणी सूक्ष्म बुद्धी होईल, तिकडे तो जाऊन स्थिरावतो आणि त्याचं हे जे स्थिरावण जे आहे ना हे खूप विस्तारतं आणि त्याला बुद्धीचं चातुर्य मिळतं. अत्यंत समाधानाने त्याचं हे सगळं भराभर त्याची ही प्रगती होत जाते. त्या ठिकाणी त्याला खूप असे वाटाडे मिळतात की जे त्याला या बाजूला खूप मदत करतात, खूप प्रगती करतात, त्याचं प्रगती करून घेतात, त्याचा हात धरतात, त्याला सद्गुरू भेटतात, त्याला खूप असे गुरुबंधू भगिनी असतात की जे त्याचा हात धरतात आणि भराभर त्याला पुढे नेतात. मतीचे सोट वावे घालिते स्फूर्तीचे निथांबे बुद्धी प्रकाश धावे विवेकाचे. आणखीन छान सांगतात की मग इथे विवेक अत्यंत जागृत असतो. परमार्थात विवेक आणि वैराग्य ह्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या दोन गोष्टींशिवाय प्रपंच होईल पण परमार्थ होऊच शकत नाही. म्हणून इथे सांगतात की बुद्धी प्रकाश धावे, प्रकाशाकडे धावते बुद्धी, ज्ञानाकडे धावते आणि विवेक असतो त्याला. विवेक असल्यामुळे तो प्रपंचात करत असताना जे करत असतो, जसं करतो ते सगळं करत असताना त्याला सतत त्याची वृत्ती जागरूक असल्यामुळे समजून घ्यायचं प्रत्येकातलं, असंच सोडून द्यायचं, सत पाहायचं, असंच सोडून द्यायचं. अशा पद्धतीने तो छान विवेक करून सतत बुद्धी त्याची स्थिर होत जाते आणि मतीचे सोट व्हावे, त्याची बुद्धी अत्यंत वाढते. असे सरळ बुद्धीचे असे सरळच्या सरळ सोट, जाडच्या जाड संपन्न असे वृक्षाचे फाटे त्याचे तयार होतात आणि त्यातनं त्याला स्फूर्ती मिळते. कुठली? आणखीन ज्ञान करून घेण्याची, आणखीन समजून घेण्याची. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. आणि मग ह्याच्यात सगळ्यात छान सांगितलेलं की मेधा, त्याची मेधा प्रज्ञा, बुद्धी आणि मेधा या तीन गोष्टी, बुद्धीचे तीन प्रकार, प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा आपल्याला माहिती. तर इथे मेधा म्हणजे धारणाशक्ती, की जे काही शिकलेलं असतं, जे काही ऐकलेलं असतं ते सांडी विखुरी जात नाही, ते आचरणात येतं, ते आपल्याला स्वतःला आवरायला सावरायला मदत करतं आणि त्याच्यातनं आपण स्फूर्ती मिळवतो. त्याच्यातनं आपली इतकी पानं निघतात. कशाची? आस्थेची पानं निघतात. आस्थेची कोवळी सुंदर पाने निघतात. आपण अत्यंत आस्थासंपन्न राहून आपल्याला संतांविषयी, सद्गुरूंविषयी, सद्गुणांविषयी असं अत्यंत प्रेम राहतं आणि अशी आपलं कोवळं सुंदर स्वरूप आपलं वाढत जातं. असं करून पुढे काय सांगतो तो की सरळ निघती कोंब सद्वृत्तीचे सदाचाराची सहसा टका उठती बहुवसा घुमघुमती घोषा वेद पद्यांचा. आणि अशा पद्धतीने सदाचार वाढतो. खूप बहुवसा म्हणजे सदाचाराचे जे पानं आहेत ती खूप वाढतात आणि घुमघुमती घोषा, फुलंच्या फुलं मोठे, झुपकेच्या झुपके येतात आणि तो वेदांमध्ये रमतो. वेदांची पानच पानं. म्हणजेच काय की सद्गुणांचा अत्यंत सत्संगांचा अत्यंत लाभ होतो आणि या सगळ्यांमध्ये तो सहजपणे राहतो. शिष्टागम विधाने विधी यागविताने इये पानावरी पाने पांजरती. आणि अशी शिष्टसंमत वागणूक असते, तसंच तो विधान करतो, तसंच बोलतो आणि विधीच्या उपयोगाची म्हणजे जे काही तो यज्ञ याग कर्म जे काही करत असेल ती सुद्धा विधीच्या अनुसार करतो आणि त्याच्यातनं जराही त्याला काहीही नको असतं, ती फक्त करायची म्हणून करतो, तो धर्माचे आचरण करायचं म्हणून करतो तो. अशी पानं त्याची वाढत जातात. पांजरती खूप त्याची अशी म्हणजे सद्गुणी
आणि सत्कर्म ह्यामध्ये खूप वाढ असते. ऐशा यमदमी घोसाळीला उठती तपाची या डहाळीया देती वैराग्य शाखा कवळीया वेल्हाळपणे. अत्यंत प्रेमाने मग त्या वृक्षाची कशी वाढ होते की यमदमाची घोसाळ म्हणजे यमदम हे खूप वाढतं. तर यमदम आपल्याला माहिती आहे असं की स्वतःला आवरता येतं आणि योगामध्ये ईश्वरार्पण बुद्धीने वागण्यामध्ये तो खूप चांगला राहतो. आणि अशा तपश्चर्येची अशा निश्चयाची खूप वाढ होते त्याच्या ठिकाणी. वैराग्य तर त्याचं असं मुख्य बुंधा फांदी ही जी असते ती वैराग्याची असते. आणि अत्यंत वेल्हाळपणे म्हणजे हे सगळं अगदी सहजपणे सुंदरपणे चांगल्या पद्धतीने वाढत जातं. विशिष्ठा व्रतांचे फोक धीरांची अणगटी तीख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावते. सगळं हेच सांगितलं आहे की मग कसं होतं त्याचं की त्याची काही विशिष्ट व्रत करतो, व्रताचरणाने राहतो. तर आपण नियमांनी व्रतांनी असंच राहतो. आपण चुकीचं काही करायला जात नाही आपण. तसं त्याचं वाढणं होतं. त्याच्या अत्यंत धैर्यवान राहतो. खूप शांतपणे प्रपंच अगदी जसा ईश्वरार्पण बुद्धीने करत असतो. जन्म वेगे आणि अत्यंत या जन्मातच वेगाने तो स्वतःची प्रगती करून घेतो. उंचावती श्रेष्ठ होत जातो. माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्व निवळतो. आणि अशा पद्धतीने वेदांची झाडं खूप सुंदर पानांनी बहरतात. सुविद्येचा म्हणजे ब्रह्मविद्येचा झडझडाट होतो इथे. आणि अचाट असं सत्वगुण इतका वाढतो की ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही हे हळूहळू त्याच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं. तेथ धर्मढाळ बाहाळी दिसती जन्मशाखा सरळी ती या झाडा फुटती फळी स्वर्गादिकी. आणि मग ह्या अशा डहाळी वाढून वर जातात. आणि ह्याला जन्म आणखीन वेगवेगळे फाटे फुटतात. ते कुठले? ते स्वर्ग इत्यादीची फळं त्याला मिळतात. आता हे स्वर्गाचे भोग वगैरे मिळतात म्हणजेच काय की पुन्हा जन्म मिळाला नाही झालं पूर्ण साधना तर घ्यावं लागतं पुन्हा. पण शुचिनाम श्रीमताम गेहे अशासारखं इथे आहे की स्वर्ग इत्यादीची फळं मिळतात, भोग मिळतात, पण तो त्याच्यात कुठेही भोगात रमत नाही. तो पुढेच जातो. पुढा उपरती रागे लोहिवी धर्म मोक्षाची शाखा पालवी लहलहात नित्य नवी वाढतीची असे. आणखीन पुढे पुढे त्याची वाढ होत राहते आणि त्याला मोक्षाची पानं येतात. आणि शाखा पल्लवी मोक्षरूपी शाखा पल्लवी त्याला फुटतात आणि लहलहती अत्यंत छान पद्धतीने नित्य म्हणतो ना की ह्याच्यातलंच आहे की आत्मप्रभा नित्य नवी नीच नवी करुनिया ठाण दिवी आचरती धर्म असं काहीतरी 15व्या अध्यायातला ह्यातला नाही कुठलं तरी आपण बहुतेक ह्याच्यातच वाचलं का की असा दिवा ठाण दिवी करून असतो प्रकाश त्याचा नित्य नवा प्रकाश असतो. त्याच्यासाठी रोजचा जागृतीचा दिवस नवा असतो आणि रोजचा जागृतीचा नित्य नवी म्हणतात की असा हा नित्य नवी प्रकाश असतो. त्याला रोज आनंद असतो. त्याचं मूळ रूपाशी तो पोचल्यामुळे नित्य तृप्त असा असतो. असंच इथे सांगितलेलं की असं त्याचं असतं. पै रविचंद्र आदी ग्रहवर ऋषी विद्याधर हे आडशाखा प्रकार पैसू येते. आणि याच ठिकाणी चंद्रलोकात जातात, सूर्यलोकात जातात, पितृ ऋषी हे सगळे ग्रह. म्हणजे आता हे इथे का सांगितलेलं आहे की आपण म्हणतो ना पितृलोकात जातात, सूर्यमार्गाने जातात वगैरे हे जे आहे हे सगळे आडमार्ग इथे सांगितलेले आहेत. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? कोणी या मार्गाने वर जातं, कोणी आता 4 प्रकारचे मोक्ष आपल्याला माहिती आहे सायोज्य सामीप्य सलोक. तर त्या पद्धतीने कुणी वर जातं, कुणी या पद्धतीने जातं. म्हणून हे आडमार्ग सांगितलेले आहे. शेवटी पोचायचं तिथेच आहे परब्रह्माच्या स्वरूपात. हेच इथे सांगितलं. याही पासून उंच वडे गुढळे फळाचे निबुडे इंद्रादिक हे मांदोडे थोर शाखा. अजून ह्याची पुढे गेल्यावर अशी फळं असतात की ज्याच्यातनं इंद्र इत्यादी लोकांना जाऊन पोचतात. इंद्रपद मिळतं कुणाला. तर ह्या अनेक शाखा असतात तिथे जिथे पोचू शकतो आपण. पण इंद्रादिक हे इंद्रपद मिळवणे किंवा रिद्धिसिद्धींमध्ये राहणे हे आपलं नाही आहे. त्यामुळे ह्याच्याही पुढे आणखीन जाता येतं. हेही सांगतात की हे सगळे जे म्हणजे मध्ये मिळणारे जे आहेत ते सगळे आपल्याला सांगतायत की ह्या पद्धतीने वाढ होत जाते. आता इंद्रादिक इत्यादी पद मिळतात. मोठ्या थोर
स्वर्गादीचे खूप तऱ्हेचे भोग मिळतात. मग तयाही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी इया उपरी शाखा. मग त्याच्याही नंतर आणखीन तपसिद्धी वगैरे प्रसन्न झाली तर त्याच्यानंतर मरीची कश्यप हे सप्तऋषी जे आहेत वशिष्ठ वामदेव इत्यादी ह्या पद्धतीच्या त्याच्यावरच्या शाखा असतात तिथे पोचता येतं, त्यांच्याजवळ जाता येतं, त्यांच्याजवळ पोचतो. एवं माळोवाळी उत्तरोत्तर ऊर्ध्वशाखा हा पैसारू बुडीसाना अग्री थोरू फलाढ्यपणे. आणि अशा पद्धतीने हे वर जे जाणं असतं उत्तरोत्तर प्रगती होत असते. ह्या सगळ्यातनं खूप चांगली फळं मिळतात जी ऋषीपद, पितृलोकातलं इंद्रपद इत्यादीबद्दल सांगतात की हे पण असं सगळं मिळतं. वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभारते किरीटी ते ब्रह्मशांत अणगंटी कोंभ निघती. आणि अगदी सगळ्यात वरची जी शाखा आहे वरी उपरी शाखा पाठी सगळ्यात वरची जी शाखा असते तिथे फळ येतं, सुंदर फळ येतं ते. आणि ते कुठलं असतं फळ तर ब्रह्म आणि शिवपद ह्याच्याशिवाय दुसरं इथे काहीही नाही आहे, फक्त हे दोनच आहे. ज्याला दोन म्हणायचं की शिवरूपता किंवा ब्रह्मरूपता. शिवरूपही म्हणू शकता तुम्ही, ब्रह्मरूपही म्हणू शकता. हे दोन इथे कोंब आहेत. ही शेवटची अवस्था आहे. हे ब्रह्मरूप म्हणा, शिवरूप म्हणा, हे ब्रह्मेशात असं शांत असे दोन शब्द सांगितलेले आहेत तिथे, पण दोन्हीचा अर्थ एकच. ब्रह्मरूप म्हणजे काय पराशांती. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, शांतीची पै शांती. ही जी पै शांती आहे ही पराशांती जी आहे ही शिवरूपता जी आहे, जीवाचा शिव झाला असं म्हणतो की नाही आपण, जीव आणि शिव असं तेच इथे आहे. ब्रह्मरूप आहे. हे कोंब सगळ्यात शेवटचं आहे जीवाचं, जिथे पोचतो. आणि हा कोंब निघाला की अद्वैत राहतंच. फळाचे नि ओझेपणे ऊर्ध्वी ओवाडे दुने जव मागवती बैसणे मूळची होय. आणि ह्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलं. ते म्हणतात की जेव्हा झाडाला फळं खूप लागतात, फळाचं भार होतो त्याला, काय होतं ते झाड खालच्या दिशेने त्याची काय येते, फांदी येते. त्या फांदीला टेकू नाही दिला तर ती अगदी जमिनीलगत येते. म्हणजे फळांनी ती अत्यंत नम्र होऊन पुन्हा जिथून निघाली तिथेच जाऊन पोचते. आणि जिथून निघते तिथून पोचणे हेच महत्त्वाचं नाही का. आपण कुठून आलो, परब्रह्माच्या ठिकाणी. आपल्याला कुठे जायचं आहे, परब्रह्माच्या ठिकाणीच जायचं नाहीच आहे, आपण तिथेच आहोत. फक्त आपण स्वतःला जीव जे समजतो तेवढंच फक्त नाही समजायचं आहे. आपण जे स्वतःला देह समजतो तेवढंच नाही समजायचं आहे. ते नाही समजलं की आपण जे आहोत ते आहोत. आणि म्हणून इथे सांगतायत की हा शेवटचं जे फळ आहे की नाही त्याचं ओझं झाल्यावर आपण काय करणार आहे, काय काय ओझं झालं आपल्याला, काय काय मिळालं आपल्याला. आपण परब्रह्माशी एकरूप व्हायला जर निघालो, त्या दृष्टीने आपण वेदांचं अध्ययन केलं, त्या दृष्टीने आपण परब्रह्माशी अनुसंधान टिकवून ठेवलं तर स्वर्ग इत्यादी भोग हे सगळे हळू बाजूला पडले, सहजपणे बाजूला झाले आणि आपण ब्रह्मशांतपदीच गेलो. आणि इथे ब्रह्मशांतपदी गेलो तर आपलं काय झालं, मूळ जिथे होतो तिथेच जाऊन पोचलो. तेच होतो तिथेच गेलो. आपण जे चुकीने देह मी या प्रपंचातला असं म्हणत होतो ते मागे पडलं की आपण जिथे होतो तिथेच येऊन पोचलो. आणि हेच सांगतात की ऊर्ध्वी ओवाडे दुने, आपण इतक्या वर पोचलो की जिथे होतो तिथे पोचलो. बुडाशी पुन्हा आलो तैसे, म्हणून आपण म्हणतो ना की आत्मरूपी आलो, स्वस्वरूपी आलो, आत्मारामी रंगलो. ते इथे सांगतात की प्राकृत ही तरी रुखा जे फळे दाटती होय शाखा ते ओवांडती देखा बुडासी ये तैसे जेथुनी हा आघवा संसार तरूचा उठावा तिये मुळी टेकता पांडवा वाढते ज्ञान आहे. ते सांगतात अर्जुना, इतकं त्याचं ज्ञान वाढलं की संसाररूपी वृक्ष जो होता तो पुन्हा मुळाशी आला, तो नाहीसाच झाला. तो पांडवा जसं मुळाशी येऊन टेकला तसा हा जीवदशा पण मूळ दिशेला जाऊन पोचली. म्हणून ब्रह्मेशाना परवता वाढणे नाही जीवाते तिथून मग वरवते ब्रह्माची का. आणि आता ब्रह्मशान परवती म्हणजे ब्रह्मरूप शिवरूप ह्यापेक्षा वेगळं वाढणं काहीच नाही. आता जीवाची जे स्वरूप आहे ते हेच आहे. ह्याच्या पुढे आणखीन श्रेष्ठ आणखीन उत्कर्ष आता काहीही नाही. कारण ब्रह्मची की
तो ब्रह्म होता तोच झाला. आता आणखीन कुठे वर जाणार, आता आणखीन कुठे पोहोचणार. शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात सामावलं, आता कुठे वेगळं करणार. गंगा समुद्राला जाऊन मिळाली, आता कुठून समुद्राला गंगा रूपात आणणार नाही. तिला आता कुठे जाणं नाही, कुठे येणं नाही, कुठे वेगळं पण नाही, काहीच नाही. तसं ह्या जीवाचं झालं. म्हणून ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ येथून मग वरवता म्हणजे आणखीन श्रेष्ठ, आणखीन उत्कर्ष, आणखीन चांगलं असं काय बरं असणार आहे. काहीच नाही. कारण वेदविहित त्यांनी काय केलं आहे, वाढणे काय केलं त्यांनी, की ब्रह्म शिव रूप होण्यासाठी त्यांनी विहित कर्म केले, उपासना केली. श्रेष्ठ असं स्वतःचं उत्कर्ष साधून घेऊन बुद्धीला त्यांनी स्थिर केलं. कुठे? परब्रह्माच्या ठिकाणी. एकमेव ठिकाण आहे, एकमेव मी आहे, ईशरूप आहे, ब्रह्मरूप आहे. हे एकदा कळलं की काहीच करायचं राहिलं नाही. मग आता मुक्ती परिणिली नोवरी. आता माझी नोवरी कोण आहे? लग्न मी कुणाशी केलं? त्या परब्रह्माशी. त्या आणि मग आता 4 दिवस खेळीमेळीचे, ब्रह्मचिकी. आता ब्रह्मच, बाकी काहीच नाही. परी हे असो ऐसे ब्रह्मादिक ते अंगवसे, ऊर्ध्व मूळा सरिसे न तुकती गा. आणि म्हणून एकदा का हे ब्रह्मा अंगवस झालं, म्हणजे ब्रह्माशी एकरूपता झाली, तर मग ऊर्ध्व मूळ वगैरे काही राहिलंच नाही. न तुकती गा, पुन्हा ते मूळ वर जाणार नाही का खाली येणार नाही, कारण ब्रह्मरूप झालं ते. आणि काही शाखा उपरता जिया सनकादिका नामे विख्याता, तिया फळी मुळी नाडळता भरली या ब्रह्म. ते सांगतात आणखीनही इथे आहे. काय आहे की सत्यलोकात सनंदन सनत कुमार ही जी ऋषी पुत्र आहेत, ह्यांचं पण एक स्थान आहे. हे पण आहे तिथे, प्रसिद्ध आहेत. आणि हे पण ह्या सगळ्यांमध्ये कुठेही न अडकता, ती या फळी मुडी ना अडळता, इथे कुठेही या ठिकाणी न अडकता, म्हणजे नामात, रूपात, ऋषीपदात, स्वर्ग अपवर्ग भोगात कुठेही न राहता भरिली या ब्रह्मे, जो परब्रह्म सर्वत्र समभावाने भरलेला आहे, तिथे कुठेही त्या मायेच्या रूपात सनंदन ह्या सगळ्या ऋषींच्या नावात न जात, ह्या ऋषींच्या रूपात विख्यात न होत, ह्या सगळ्यांमध्ये न सामावत, सत्यलोकात न अडकत, कुठल्याही कार्यकारणात न राहत, कुठे गेला? भरिलिया ब्रह्मी, ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन पोचला. ऐसी मनुष्य लागवणी जाणावी, ऊर्ध्वी ब्रह्मदिशेशला पालवी. आणि अशा पद्धतीने ब्रह्माच्या ठिकाणी एकदा ऊर्ध्वहून पानं वाढली की शाखांची वाढी भरवी उंचावे बाई. ह्याच्यापेक्षा जास्तीवर शाखांची आता काही गरज असते. या सगळ्यात उंच श्रेष्ठ ठिकाणी या शाखा पोचल्या आणि ह्या बरवी इथे राहिल्या, या श्रेष्ठ उंच ठिकाणी जाऊन पोचल्या. आता कुठल्याही कारणाध्यास म्हणजे काय करावं काय करू नये ह्याच्यात न अडकता केवळ नित्य एकाच ठिकाणी, कुठे? ब्रह्मशेष, केवळ ब्रह्माच्या ठिकाणी. पार्था ऊर्ध्वाची या ब्रह्मादी, मनुष्यत्वची होय आधी, म्हणून ये आथी म्हणितले मुळे. आणि अशा पद्धतीने अर्जुना ब्रह्माच्या ठिकाणी जाऊन पोचल्यावर ब्रह्मदेव नाही, विष्णुलोक नाही, या सगळ्यांच्यावर मनुष्य कुठे जाऊन पोचू शकतो? केवळ ब्रह्मपदी, म्हणजे परब्रह्मस्वरूप होऊन जातो. आणि तिथे म्हणितले मुळे पुन्हा मूळ ठिकाणी जातो. कारण जरी ब्रह्मा ईश्वराच्या ठिकाणी गेला, ब्रह्म विष्णुलोकी गेला, तरीही त्या विष्णूला पण कुठे जाऊन सामावावं लागतं, कुठे जाऊन थांबावं लागतं? ब्रह्मस्वरूपात, अव्यक्तात जावं लागतं. म्हणून तिथेच हा गेलेला आहे, कुठेही मध्ये अडकलेला. म्हणतली मुळा, आणि मूळ ठिकाणी तो गेलेला. एव तुझं अलौकिकू हा अध ऊर्ध्व शाखू, सांगितला भवरुखू ऊर्ध्व मूळ. आणि अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण की अर्जुना बघ, मी तुला हा अलौकिक असा संसाराचा वृक्ष सांगितला, ज्याचं उलटपणे मी तुला सांगितलं की ऊर्ध्व मूल अधशाखा, हे पण मी तुला सांगितलं. आणि असा हा प्रपंचरूपी वृक्ष आहे, हा मी तुला नीट समजावून सांगितला आहे. आणि आधीची कामुळे
उपपत्ती परसाविली सावी वळे, आता परिस उन्मुळे कैसे निहा. आणि म्हणून मी आता तुला सांगतो आहे की आता हा जो आहे हा कशा पद्धतीने कुठपर्यंत मजल मारायची आहे हे मी तुला सांगितलं. कसं वरवर जायचं वेदांचे पान वाढवत हे पण मी तुला सांगितलं. आणि कुठे अडकू नको हे पण सांगितलं मी तुला. आता पुन्हा मी तुला सांगतो की हा जो वृक्ष आहे ह्याला आता परिस उन्मुळे, हा उन्मळून कसा टाकायचा हे मी तुला सांगतो. हा उखडून कसा टाकायचा, हा नाहीसा कसा करायचा हे मी तुला सांगतो. परिसाविली सवी वेळ. आता हे मी तुला नीट समजावून सांगतो. आता पुढच्या श्लोकात हा वृक्ष कसा उपटून टाकायचा हे सांगणार आहे. आता आजच्यासाठी इथे पुरे. म्हणा मीनाताई, आपण पुढच्या 3रा श्लोक पुढच्या वेळेस. रामकृष्ण हरी. म्हणा.